नमस्कार मैत्रिणींनो, पहा इथं आपण 2 प्रकारची डाळबाटी बनवणार आहोत. तर पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली डाळबाटी झालेली आहे. इथं 4 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतले आणि 2 वाटी रवा घेतला आणि घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेले, चवीनुसार मीठ आणि ओवा. आणि इथं आपलं पहा वरण शिजून घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी. तर इथं आपण जिरे मोहरी टाकून तडतडली का त्यानंतर हळद घातली आहे, आलं लसण हिरवी मिरचीची पेस्ट घातली. ह्याच्यामुळं आपली वरणाची टेस्ट जी आहे ती थोडीशी वेगळी येते आणि वरण खायला पण खूप छान टेस्टी होतं. तर पहा इथं आपण असं वरणला फोडणी देत आहोत. इथं टोमॅटो वगैरे चिरून घातलेले आहेत आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि साधं लाल तिखट असं आपण दोन्ही घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं हिंग घालायचा फोडणीमध्ये. तर खूप छान असं आपलं वरण होतं हिंग वगैरे घातला तर वरण पण खायला एकदम छान टेस्टी लागतं. आणि आपली डाळ छान घोटून घेतलेली आहे. हळद तेल घालून आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत वरणाला. इथं तुरीची डाळ मिक्स करायची थोडीशी मुगाची आणि छान आपलं असं वरण बनवून घेतलेलं आहे डाळबाटीसाठी. तर इथं आपण 2 प्रकारच्या डाळबाटी बनवून तुम्हाला दाखवते, वेगळी वेगळी पद्धत. चवीनुसार मीठ वगैरे घालायचं. तर पहा इथं आपण जे डाळबाटीच्या गोळ्या केलेले होते ते इथं आपले छान उकडले आहेत. आता हे आपले जे उकडलेले आहेत त्यांना असे पहा रेषा रेषा वगैरे पडले आहेत. ह्याच्यात थोडासा खायचा सोडा पण घालायचा पीठ मळताना. मला आज थोडी घाई होती त्याच्यामुळं मी पूर्ण तुम्हाला ते दाखवलं नाही. पण पहा आपले किती छान इथं डाळबाटी झालेले आहेत. आणि इथं आपण हे कट करून एका डाळबाटीचे 4 तुकडे केलेले आहेत आणि आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर पहा इथं आपले हे तळून झालेले आहेत. आता हा जो आहे तो आपला हा दुसरा प्रकार आहे डाळबाटीचा. आपल्याला अशी लाटून घ्यायची. त्याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि अशी घडी घालायची. घडी घातल्यामुळं आल्लाद घालायची. आपल्याला जास्त प्रेस वगैरे करायचं नाही. आल्लाद घडी घालून असं आपल्याला बनवून घ्यायचे. तर आता हे नंतर आपण बनवून घेतल्यावर खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, वरी चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते वाफ देऊन घ्यायचे 15 मिनटं. आपले छान वाफ देऊन झाले का त्यानंतर चेक करायचे झाले का नाही. पहा इथं आपले सर्व बनवून झालेले डाळबाटे इथं आपण वाफ द्यायला ठेवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला कोणची रेसिपी पाहिजे ती कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवते. तर पहा इथं आपले 15 मिनटं झालेले वाफ देऊन अगदी छान शिजलेले आहेत. आपण इथं सहजपणे चाकू आतमध्ये जातोय. तर आपले हे डाळबाटी वाफलून झालेली आहे. आता आपल्याला हे असे थोडं थंड झालं का कट करून घ्यायचे आणि छान तळून घ्यायचे. म्हणजे आपले क्रिस्पी अशी डाळबाटी खायला पण एकदम टेस्टी लागते. तर पहा आपली इथं डाळबाटी तयार झालेली आहे. तर मला अगोदर घाई होती त्याच्यामुळं मी डब्यांना मुलांना द्यायचं होतं म्हणून पटकन बनवून घेतली. ही परत नंतर दुसरी डाळबाटी म्हणलं तुम्हाला पण शेअर करावा. तर मुलांना खूप आवडती खायला. आठवड्यातून मी 1-2 वेळेस बनवत असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.